ओम शांती। आज आहे 29/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन आपसात प्रेमाने एकमेकांना ओम शांती म्हणा। हा देखील एकमेकांना सन्मान देणे आहे। प्रश्न आहे, भक्तीमध्ये देखील भगवंताला भोग लावतात। इथे तुम्ही मुले देखील भोग लावता। ही परंपरा का आहे? उत्तर आहे, कारण हे देखील त्यांचा सन्मान ठेवणे आहे। भले तुम्ही जाणता शिवबाबा निराकार आहे, अभोक्ता आहे, खात नाहीत, परंतु वासना तर पोहोचते। सर्वांचे सद्गती दाता पतित पावन बाबा आहे, तर जरूर भोग देखील त्यांना लावला पाहिजे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपसामध्ये एकमेकांना आणि बाबांना यथार्थ सन्मान द्यायचा आहे। बाबा जरी अभोक्ता आहेत, परंतु ज्यांच्या भंडायातून पालना होते, सर्वप्रथम त्यांना भोग जरूर स्वीकार करवायचा आहे। 2. पूजनीय बनण्याकरिता खुदाई खिदमतगार अर्थात ईश्वरीय सेवाधारी बनायचे आहे। बाबा सोबत सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे। जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पावन बनतील, तेव्हा पूजा होईल। आजचे वरदान आहे, स्वयंप्रती आणि सर्व आत्म्याप्रती लॉफुल बनणारे, अर्थात नियम प्रमाण चालणारे। लॉ मेकर म्हणजेच न्यू वर्ल्ड मेकर, अर्थात नव विश्व निर्माता भव। स्पष्टीकरण आहे, जे स्वयंप्रती लॉफुल बनतात अर्थात कायद्याचे पालन करणारे बनतात, तेच इतराप्रती देखील लॉफुल बनू शकतात, अर्थात कायद्याचे पालन करवून घेऊ शकतात। जे स्वतः लॉ ब्रेक अर्थात कायद्याचे उल्लंघन करतात, ते इतराकडून कायद्याचे पालन करवून घेऊ शकत नाहीत। त्यामुळे आपणच आपले निरीक्षण करा की पहाटेपासून रात्रीपर्यंत मनसा संकल्पामध्ये, वाणीमध्ये, कर्मामध्ये, संपर्कामध्ये, एकमेकांना सहयोग देण्यामध्ये किंवा सेवेमध्ये कुठेही लॉ ब्रेक अर्थात नियमाचे उल्लंघन तर होत नाही ना। जे लॉ मेकर अर्थात कायद्याचे पालन करणारे आहे, ते लॉ ब्रेकर अर्थात कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही। जे या वेळी लॉ मेकर बनतात, तेच पीस मेकर आणि न्यू वर्ल्ड मेकर, अर्थात शांती प्रस्थापित करणारे आणि नव्या दुनियेचे निर्माता बनतात। स्लोगन आहे, कर्म करत असताना कर्माच्या चांगल्या अथवा वाईट प्रभावामध्ये येणे हेच कर्मातीत बनणे आहे। ओम शांती।